नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सिडको परिसर हादरला, कामठवाडा येथे युवकाचा निर्घृण खून। नाशिक जवळ अमरधाम रोड जवळ करण चौरे या युवकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार जुन्या वैमनस्यातून दोन गटात वाद झाला आणि त्या वादातून हा खून घडला। घटनेनंतर आरोपी पसार झाले असून अंबड पोलीस तपासात व्यस्त आहेत। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पाहूया पुढील बातमी। पुण्यात रिक्षा संघटनेचं जोरदार आंदोलन। पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक कृती समितीने आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे। बाईक टॅक्सीला विरोध, ऑनलाईन ॲप्सवर बंधन व कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसह एकूण 7 मागण्या करण्यात आल्या आहेत। सरकारने या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे। पाहूया पुढील बातमी। राहुरी फॅक्टरीत ब्लॅक पॉलिसी चित्रपटाचं शूटिंग, प्रेक्षकांची तुफान गर्दी। चिंचोली फाट्याचे सुपुत्र आबासाहेब नलगे दिग्दर्शित ब्लॅक पॉलिसी या हिंदी चित्रपटातील एक महत्त्वाचा सीन राहुरी फॅक्टरीतील द्वारकामाई रेसिडेन्सी येथे चित्रित झाला। 2 दिवस चाललेल्या शूटिंग दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाली। या चित्रपटात कमलेश सावंत, मेघा पाटील यांच्यासह अनेक कलाकारांची भूमिका असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। पाहूया पुढील बातमी। सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांचा सन्मान। राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल निरीक्षक रणजित नलावडे यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। या पुरस्कारात नाशिक शहरातील 4 पोलीस निरीक्षक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ 2च्या मोनिका राऊत यांचा देखील समावेश आहे। रणजित नलावडे यांच्या या यशाने सातपूर पोलीस ठाण्याचा गौरव वाढवला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पाहूया पुढील बातमी। जेल रोड परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना। दारूच्या नशेत वडिलांनीच आपल्या 8 वर्षाच्या अपंग मुलाचा गळा दाबून खून केला। ही धक्कादायक घटना मंगलमूर्ती नगर नाशिक रोड येथे घडली। गणेश सुमित पुजारीचा मृतदेह गोणीत भरून सासूरवाडीतील घरात टाकण्यात आला। या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांचा तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी, 6 गोवंश जनावरांची सुटका। गुंडाविरोधी पथकाने गंगापूर रोड परिसरात छापा टाकत कसाईच्या ताब्यातून 6 जिवंत जनावरांची सुटका केली। बोलेरो पिकअप मधून जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 5,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पाहूया पुढील बातमी। वणी दरेगाव मार्गावर भीषण अपघात, पिकअप वाहन पलटी। सप्तशृंगी गडावर नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन 20 ते 25 जण जखमी झाले आहेत। जखमींमध्ये महिला आणि लहान बालकांचा मोठा समावेश आहे। सर्व जखमींना वणी ग्रामीण आणि दिंडोरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पाहूया पुढील बातमी। निजामपूर वाजदा मार्गावर ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 1 जण गंभीर जखमी। शेही शिवाराजवळ ट्रॅक्टरचा टायर फुटून नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी झाली आणि सूरज दत्तू गावित हे गंभीर जखमी झाले। 108 रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने नागरिकांनी खासगी वाहनातून त्यांना रुग्णालयात हलवले। हांडबारा रुग्णालयात गेल्या 4 महिन्यांपासून 108 सेवा बंद असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शासनाच्या हलगर्जीपणावर आता प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। पाहूया पुढील बातमी। रतनवाडी पेसा भागातील वाड्यांवर अजूनही अंधाराचे साम्राज्य। गत 40 वर्षापासून वीज वंचित असलेल्या आदिवासी वाड्या वस्त्यांसाठी आता ग्रामपंचायती आणि नागरिकांनी राजूल प्रकल्प कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। तोंडी आश्वासनाची वर्षानुवर्ष फसवणूक सहन करत अखेर रतनवाडीचे नागरिक वाघ्या मुरळीसह आंदोलनाच्या मैदानात उतरले। प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्याशी चर्चा अयशस्वी ठरली आणि आता आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे। जोपर्यंत वीज पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार या आंदोलनातून व्यक्त केला जातो आहे। पाहूया पुढील बातमी। 8वी राज्य अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक व सांगली संघाचा विजेतेपदावर ठसा।
नाशिकमध्ये पार पडली 8वी राज्य अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा, जिथे नाशिक शहर संघाने पुरुष गटात तर सांगली जिल्हा संघाने महिला गटात झेंडा फडकवला। या स्पर्धेचे उद्घाटन टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राच्या सचिव सौ मीनाक्षी गिरी यांच्या उपस्थितीत झाले। नाशिक शहर संघाने जालना जिल्हा संघावर मात करून पुरुष गटात विजेतेपद मिळविले, तर महिला गटात सांगलीने रायगडाला हरवून अजिंक्यपद पटकावले। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात आले आणि बक्षीस समारंभ सौ मीनाक्षी गिरी यांच्या हस्ते पार पडला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.